नमस्कार, प्रियांशी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, मेथी आहे माझ्याकडे 2 दिवसापूर्वीची. आणि मग भाजीपेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहे. मेथीची चाणी बनवतो आहे आपण. आणि लसूण घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आलंही घेऊ शकतात. जे काही तुम्हाला जिन्नस ॲड करायचे ते करू शकतात. आणि ते मी वाटण्यामध्ये वाटून घेतलेले आहेत. इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. पातेल्यात थोडंसं आधीच तेल आहे मिक्स केलेलं, आणि बेसन, त्याच्यात चिरलेली मेथी टाकून घेऊया. हे लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकतात. मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे ही चिरलेली मेथी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही मसाला, हळद किंवा मीठ, जे काही वस्तू तुम्हाला त्याच्यात मिक्स करायच्या आहेत, ही झटपट रेसिपी बनते. अगदी 10 मिनिटातच तुम्हाला डाळ भातासोबत. इथे मीठ घेतलेलं आहे चवीपुरती. मी मिरची ॲड केलेली आहे, त्याच्यामुळे मसाला ॲड करणार नाही, कारण माझी लहान मुलं आहेत ती खात आहेत. आणि हळद इथे घेतलेलं आहे 1/2 चमचा. तर हे सर्व जे वस्तू आहेत ते आपण आता सगळं मिक्स करून घेऊयात. आणि थोडीशी भाजी जुनी झाली किंवा 2-3 दिवसाची झाली तर इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर तेवढी फ्रेश आणि खायला कंटाळा करतात, आणि म्हणून मग ह्या अशा पद्धतीने ही अशी मेथीची चाणी बनवते आहे, जशी आपण बेसनची बनवतो. तर इथे पाणी वगैरे मिक्स करून मी व्यवस्थित सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि थोडंसं तेलसुद्धा त्याच्यात आधीच ॲड केलेलं होतं. तर असं मस्तपैकी थोडं कंटन्सी बघायची, किती जाड आहे किंवा पातळ आहे, ते व्यवस्थित पसरेल का तव्यावरती हे बघून घ्यायचं. आणि इथे मी तवा ऑलरेडी ठेवलेला आहे, तो गरम झाला की नाही चेक करते. आणि त्याच्यामध्ये तेल आहे, त्याच्यामुळे मी आधी तव्याला तेल लावत नाही आहे. तर जेव्हा ती चाळणी करून घेऊ त्याच्यावरती तेल लावून घेऊया आपण. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि चाळणीसुद्धा व्यवस्थित होते. आता त्याच्यात मेथी मी खूप खूप बारीक चिरलेली नाही आहे, तर एक मीडियम थोडंसं तशीच्या तशी व्यवस्थित मेथी राहिली पाहिजे म्हणून थोडीशी चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी इथे चाळणी तयार झालेली आहे. वरतून आपण तेल लावूया. आणि खूप पातळ पण झालेलं आहे, खूप जाड असली तर खायला तेवढं छान लागत नाही. तर इथे तेल आहे, हे तेल थोडंसं वरतून लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं पलटलंसुद्धा जाते. आधीच तेल मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे तव्याला चिकटतसुद्धा नाही. आणि इथे तुम्ही बघू शकतात खूपच छान त्याला रंग आलेला आहे, आणि खायलासुद्धा छान लागते. तर अशा पद्धतीने दुसरेसुद्धा बनवून घ्या. आणि मग तुम्ही डाळ भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबतसुद्धा हे छान लागते. तर मी काही मसाला ॲड केला नाही, तुम्ही करू शकतात. आणि इथे थोडीशी कडक केली तर आणखी छान लागते, नुसतीसुद्धा खायला छान लागते. तर असा भाजीपाला खाण्यासाठी कंटाळा आला, मेथी किंवा पालक, तर अशा पद्धतीने तुम्ही हे अशी चाणी बनवू शकतात. आणि आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब.